हाय गाइस, वेलकम माय चॅनल. आज आपण बनवणार आहे नानकटाई. चला सुरू करू. 1 कप मैदा, 2/3 कप बेसन पीठ आणि 1/3 कप रवा. एकदम बारीक रवा पाहिजे ना. याला आता चाळून घेऊया. अर्धा कप घट्ट तूप, 1 कप पिठी साखर आपण मिक्स करून घेऊया. या पिठाला असं चांगलं फ्लफी होईपर्यंत फेटायचं. याला 5 ते 10 मिनिटं पण लागू शकतात. याच्यामध्ये आता ते पीठ कालवून घेऊया. या पिठाला अगदी हलक्या हाताने मळायचं. तुम्हाला लागेल तसं तुम्ही तूप घेऊ शकतात वरून. त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकूया. त्या पिठाला मस्तपणे एकजीव होऊ द्यायचं. असा गोळा होईस तोपर्यंत मळायचं. आता आकार देता यायला लागलेला आहे, तर आपण नानकटाई बनवू शकतो. तुम्ही तुमच्या मर्जीचा कोणताही आकार देऊ शकतात. नानकटाईला सजवण्यासाठी तुम्ही वरून पिस्ता, बदाम, काजू, तुटी फुटी वापरू शकता. नानकटाईच्या मध्ये थोडंसं अंतर राहू द्यायचं आहे, कारण की ती नानकटाई फुगते. नानकटाई व्हायला 10 ते 15 मिनिटं लागू शकतात. इथं 15 मिनिटं लागलेले आहेत आम्हाला. तुम्ही पाहू शकतात नानकटाई आपली मस्त अशी फुगलेली आहे. नानकटाईला लगेच हात नाही लावायचा. गार झाल्यावरती त्याला बाहेर काढायचं, नाहीतर ती फुटते. घरच्या घरी बाजारासारखी नानकटाई तयार. चला आपण पाहूया. वाव, काय सुपर झालीये. एकदम खुसखुशीत अशी नानकटाई झालेली आहे. या मग खायला नानकटाई. ब्राउनिश कलर येऊ द्यायचा आहे. वाव, काय छान झालीये. चव पण एकदम सुपर झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.